बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 4th सब्जेक्ट इंग्लिश. आज इयत्ता 4थी साठी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड 4th सब्जेक्ट इंग्लिश. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक आहे पेज नंबर 81, गार्डन ऑफ वर्ड्स. इट्स अ गार्डन ऑफ वर्ड्स. शब्दांचा बगीचा. आज आपण कुठे जाणार आहोत? शब्दांच्या बागेत, शब्दांच्या बगीच्यात आपण आज जाणार आहोत. विविध शब्द आपण पाहणार आहोत. हे शब्द कोणते आहेत बरं? तर आपला पुढचा जो टॉपिक आहे नेव्हर एंडिंग स्टोरी, या स्टोरी मधले नवीन शब्द, त्यांची ओळख आपण करून घेणार आहोत आजच्या गार्डन ऑफ वर्ड्स मध्ये. जो आपला पुढचा धडा आहे, पुढचा जो टॉपिक आहे, कोणता टॉपिक आहे पुढचा? नेव्हर एंडिंग स्टोरी. त्या नेव्हर एंडिंग स्टोरी मधील नवीन जे वर्ड्स आहेत त्यांची आपण गार्डन ऑफ वर्ड्स मधून ओळख करून घेणार आहोत. चला तर पाहूया गार्डन ऑफ वर्ड्स, पेज नंबर 81, गार्डन ऑफ वर्ड्स. ओके, एक एक शब्द आपण पाहूया. आफ्टर, AFTER, आफ्टर. आफ्टर म्हणजे नंतर. ॲज, AS, ॲज म्हणजे असे. बिलीव्ह, BELIEVE, बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. ब्राईट, BRIGHT, ब्राईट म्हणजे प्रखर, तेजस्वी. BROKE, ब्रोक म्हणजे तोडले. BUCKET, बकेट म्हणजे बादली. EIGHTH, एट म्हणजे आठवा. END, एंड म्हणजे शेवट. FIFTH, फिफ्थ म्हणजे पाचवा. FIRST, फर्स्ट म्हणजे पहिला. पहिल्या ओळीतले सगळे शब्द आपण पाहिले. आफ्टर, ॲज, बिलीव्ह, ब्राईट, ब्रोक, बकेट, एट, एंड, फिफ्थ, फर्स्ट. आता पुढच्या ओळीतले शब्द पाहूया. फोर्थ, चौथा. FOURTH, फोर्थ म्हणजे चौथा. ग्रेन, GRAIN, ग्रेन म्हणजे धान्य. ग्रेन्स, GRAINS, ग्रेन्स म्हणजे भरपूर धान्य. हिप्स, HEAPS, हिप्स म्हणजे ढीग. HOLE, होल म्हणजे छिद्र किंवा भोक. IDEA, आयडिया म्हणजे कल्पना. IF म्हणजे जर. KING, किंग
म्हणजे राजा. KITCHEN किचन म्हणजे स्वयंपाकघर. LOVED लव्ड म्हणजे प्रेम केलेला. पुन्हा पहिल्यापासून सगळे शब्द वाचूया. आफ्टर, ॲज, बिलीव्ह, ब्राईट, ब्रोक, बकेट, एट, एंड, फिफ्थ, फर्स्ट, फोर्थ, ग्रेन, ग्रेन्स, हिप्स, होल, आयडिया, इफ, किंग, किचन, लव्ड. तिसऱ्या शब्द बघूया. मिनिट्स, मिनिट्स आपले मिनिट, मिनिट्स, MINUTE, मिनिट्स. NEVER, नेव्हर, कधीच नाही, नेव्हर. NEW, न्यू म्हणजे नवीन. NEXT, नेक्स्ट म्हणजे पुढचा. NIGHT, नाईट म्हणजे रात्र. NINTH, नाइन्थ म्हणजे नववा किंवा नववी. NOTHING, नथिंग, काहीही नाही. PALACE, पॅलेस म्हणजे राजवाडा. PICKED, पिक म्हणजे उचलला. RIVER, रिव्हर म्हणजे नदी. पुन्हा पहिल्यापासून सगळे शब्द वाचूया आपण. आफ्टर, ॲज, बिलीव्ह, ब्राईट, ब्रोक, बकेट, एट, एंड, फिफ्थ, फर्स्ट, फोर्थ, ग्रेन, ग्रेन्स, हिप्स, होल, आयडिया, इफ, किंग, किचन, लव्ड. मिनिट्स, नेव्हर, न्यू, नेक्स्ट, नाईट, नाइन्थ, नथिंग, पॅलेस, पिक्ड, रिव्हर. ओके. आता चौथ्या ओळीतले शब्द वाचूया. रोज म्हणजे गुलाब, ROSE, रोज म्हणजे गुलाब. SECOND, सेकंड म्हणजे दुसरा. SHORE, शोर, शोर म्हणजे काठ किंवा किनारा, एखाद्या गोष्टीचा काठ किंवा किनारा. सिक्स्थ, SIXTH, सिक्स्थ म्हणजे सहावा. स्पॅरो, SPARROW, स्पॅरो म्हणजे चिमणी. स्पॅरोज, SPARROWS, स्पॅरोज म्हणजे चिमण्या. स्टेशन, STATION, स्टेशन म्हणजे थांबा. स्टोर हाऊस, STOREHOUSE, स्टोर हाऊस म्हणजे गोडाऊन किंवा गोदाम. मराठीमध्ये आपण त्याला गोदाम, वखार, स्टोअर, गोडाऊन. गोडाऊन हा इंग्लिश शब्द आहे, आपण मराठीत वखार म्हणतो, गोदाम म्हणतो. ओके. स्टोर हाऊस म्हणजे गोडाऊन. स्टोरीज, STORIES, स्टोरीज गोष्टी.
अँड स्टोरी, STORY, स्टोरी म्हणजे एक गोष्ट. ओके, पुन्हा पहिल्यापासून सगळे शब्द वाचूया. आफ्टर, as, believe, bright, broke, bucket, eighth, end, fifth, first, fourth, grain, grains, hips, whole, idea, if, king, kitchen, loved, minutes, never, new, next, night, ninth, nothing, palace, picked, river, roads, second, shore, sixth, sparrow, sparrows, station, storehouse, stories, story. ओके, आता आपण शेवटच्या ओळीतले शब्द पाहूया. स्टोरी टेलर, गोष्ट सांगणारा. STORY, स्टोरी, TELLER, टेलर. स्टोरी आणि टेलर हे दोन वेगवेगळे शब्द आहेत, ते एकत्र करून स्टोरी टेलर हा शब्द बनवलाय, गोष्ट सांगणारा. टेल, TELL, टेल म्हणजे सांगणे. टेलिंग, TELLING, टेलिंग सांगत आहे. टेंथ, TENTH, टेंथ 10वा. थर्ड, THIRD, थर्ड तिसरा. थॉट, THOUGHT, थॉट म्हणजे विचार केला. टुमॉरो, TOMORROW, टुमॉरो उद्या. युज्युअल, USUAL, युज्युअल नेहमीचे, युज्युअल. वॉल, WALL, वॉल, वॉल म्हणजे भिंत, वॉल. yourself, YOURSELF, yourself म्हणजे तुम्ही स्वतः. ओके, सगळे शब्द आपले वाचून झाले आहेत. पुन्हा पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे शब्द वाचूया. आफ्टर, ॲज, बिलीव्ह, ब्राईट, ब्रोक, बकेट, एट, एंड, फिफ्थ, फर्स्ट, फोर्थ, ग्रेन, grains, hips, whole, idea, if, king, kitchen, loved, minutes, never, new, next, night, ninth, nothing, palace, picked, river, roads, second, shore, sixth, sparrow, sparrows, station, storehouse, stories, story. Storyteller, tell, telling, tenth, third, thought, tomorrow, usual, wall, yourself. पुढे जाऊया. ओके, आता या गार्डन ऑफ वर्ड्स वर आधारित काही प्रश्न उत्तर आहेत, ते आपण सोडवूया. पहा, आपली वर्ड्स आपण इकडे घेतलेले आहेत. फाइंड अँड राईट द वर्ड्स दॅट कंटेन द फॉलोइंग वर्ड्स. खालील दिलेले शब्द कोणत्या शब्दामध्ये लपलेले आहेत ते शब्द शोधा आणि लिहा. आता बघा, राईट. राईट हा शब्द कोणत्या शब्दाच्या आतमध्ये आहे? तर बघा, ब्राईट मध्ये. तुम्हाला एक दाखवलं, पुढचं तुम्ही शोधा. मी तुम्हाला दाखवतेच आहे, पण शोधा. मग राईट हा शब्द कशात आहे लपलेला? ब्राईट मध्ये. ओके, पुढचा शब्द बघा, रेन. रेन कशात लपलाय?
ग्रेन मध्ये. रेन, ग्रेन. ओके. हेन. हेन कशात लपलाय शोधा बरं. हा शोधायला जरा वेळ लागतो. बघा शोधा हेन कशात लपलाय. मी सांगते तुम्हाला, दाखवते बघा. हे बघा किचन मध्ये बघा, शेवटी HEN आहे, दिसतोय ना. हा, हेन लपलाय किचन मध्ये. ओके. नेक्स्ट वर्ड नट. NUT नट कशात लपलाय बघा बरं. I will show you. It's in the minutes. It's in the minutes. Minutes मध्ये नट लपलेला आहे. बघा मधले 3 अक्षर. NUT. Minutes. Nut. Minutes. Nut. Minutes. Not. 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 सोपं आहे शोधायला. बघा कुठे आहे. नथिंग मध्ये पहिली 3 अक्षर बघा. NOT नॉट. नथिंग. नॉट नथिंग. नॉट इज इन नथिंग. नॉट इज इन नथिंग. नेक्स्ट वर्ड लेस. लेस इझी. इझी टू सर्च. येस. इट्स इन द पॅलेस. पॅलेस मध्ये लेस आहे बघा. Lace is in the palace. And what is the last word? Arrow. Very easy. Arrow is in the sparrow. Arrow is in the sparrow. Okay. Now, write, bright, rain, grain, hen, kitchen, nut, minutes, not, nothing, lace, palace, arrow, sparrow. Find the words that tell us about numbers. बघा गार्डन ऑफ वर्ड्स मधले असे शब्द शोधा जे आपल्याला क्रमांक किंवा नंबरांविषयी सांगतायत. खूप आहेत असे शब्द, आपण बघितले होते. बघा कोणते कोणते आहेत. 8. ओके. दुसरा शब्द शोधा, त्याच्या खाली आहे बघा 5. पुन्हा त्याच्या खालचा शब्द बघा 1st. हे आपल्याला कसे सांगतात. 8th म्हणजे 8वा, 5th म्हणजे 5वा, 1st म्हणजे पहिला. म्हणजे ते आपल्याला नंबर म्हणजे क्रमांकांविषयी सांगत आहेत, अंकांविषयी सांगत आहे. असे ते शब्द आहेत जे आपल्याला अंकांविषयी सांगत आहेत. अजूनही आहेत बघा. फर्स्टच्या लगेच पुढचा 4th. 4th म्हणजे चौथा, बरोबर ना, चौथा. 9th म्हणजे 9वा. 2nd म्हणजे दुसरा. 6th म्हणजे 6वा. 10th म्हणजे 10वा. आणि 3rd म्हणजे तिसरा. These are the words they tell us about numbers. 8th, 5th, 1st, 4th, 9th, 2nd, 6th, 10th, 3rd. These are the words from Garden of Words. They are telling us about the numbers. Complete the following sentences using different words from the table above. कोणतं टेबल. गार्डन ऑफ वर्ड्सचं टेबल. राईट. गार्डन ऑफ वर्ड्सचं टेबल. अच्छा, आता या टेबल मधून असे शब्द घ्यायचे की ज्याच्यामुळे दिलेली वाक्य पूर्ण होतील. ओके. हु विल डू इट डॅश. Who will do it dash. Who will do it first. Who will do it first. Who will do it first. Again,
Who will do it? Never. 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 Who will do it next? 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 बघा 3 वाक्य बनवली आपण. अजूनही होती. जसं आपण फर्स्ट घेतलंय तिथे आपण नंबरचे कोणतेही शब्द घेऊ शकतो आणि क्वेश्चन तयार करू शकतो. Who will do it second? Who will do it third? Who will do it sixth? Right? Like that. And second is who will do it never? And third is who will do it next? Who will do it next? Okay? She picked up the bucket. She picked up the bucket. She picked up the bucket. She picked up the grain. She picked up the grain. She picked up the grain. She picked up the rose. 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 She picked up the sparrow. She picked up the sparrow. She picked up the sparrow. Who will do it first? Who will do it never? Who will do it next? She picked up the bucket. She picked up the grain. She picked up the rose. She picked up the sparrow. Complete the following sentences using different words from the table above. Okay, table घेतला आपण. Garden of words चं table घेतला. Next sentences. Please dash me. Please believe me. Please believe me. Please dash me. Please tell me. Please tell me. Another sentences. The king was in the palace. The king was in the palace. The king was in the palace. राजा राजवाड्यात होता. अजून एका ठिकाणी आहे तो. The king was in the kitchen. The king was in the kitchen. He can go to kitchen. Right? So, आपण कोणती 2 वाक्य केली बघा. Please believe me. Please tell me. Okay? The king was in the palace. The king was in the kitchen. The king was in the story. You can write another sentence also. The king was in the story. Okay, the king was in the river. You can say that the king was in the river. Right? Make more new sentences like this. Okay. Bye bye children. Take care.
Be safe. Have a nice day.